प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. आजच्या बुधवारच्या या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वर देवाने आम्हाला आतापर्यंत सांभाळलं, त्याची दया कृपा आमच्या जीवनावर आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये त्या देवाच्या आशीर्वादांचा अनुभव आम्ही घेत आहोत. आजचा दिवस प्रभूने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान महिमा करू, आदर सन्मान असो. या आपण ही वेळ जिवंत देवाच्या हातामध्ये समर्पित करूया. या परमेश्वराने या आठवड्यातील विशेष प्रकारे आमच्या तो समवेत आहे, आमचं सहाय्य करीत आहे, आमच्यावर त्याची दया आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. आपण प्रार्थनेत असूया. आपलं समर्पण आजच्या प्रार्थनेमध्ये आपल्या जिवंत देवाला करूया. देवाचं वचन आम्हाला म्हणतं, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल, दीन हे ऐकून हर्ष करीतील. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत प्रभू. कारण प्रभू परमेश्वर आमच्या जीवनाचा निर्माण करता, सहाय्य करता देव केवळ तूच आहेस. प्रभू परमेश्वर, आज या समय प्रभू आम्हाला प्रभू या साप्ताहिक प्रार्थनेच्या माध्यमातून तुझ्या चरणाजवळ येण्याची तू संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. आमच्या प्रभू परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरवर प्रभू तुझी दया कृपा आहे बाप्पा. प्रत्येक कुटुंबाला तू सांभाळत आहेस, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, यावेळेस विशेष करून प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना पित्या, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आम्ही तुझं गीत गायन करणार आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्ही तुझ्या वचनावर मनन चिंतन करणार आहोत प्रभू. हे आमच्याकरिता तू आध्यात्मिक लाभाचं कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रभू. आमच्या सोबत या प्रार्थनेद्वारे जोडले जाणारे प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, प्रत्येक कुटुंबांना प्रभू, त्या परमेश्वरा तुझ्या निवडलेल्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. या प्रार्थनेद्वारे प्रभू आम्हाला तुझ्या आध्यात्मिक सामर्थ्याने भर, हीच आमची या समय तुला विनंती आहे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय बाप्पा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळेस विशेष करून आपल्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्यांचे आभार आपण मानूया आणि काही गीत गाऊन आपण जिवंत देवाच्या नावाचा आपण गुणानुवाद करू. या पुढील स्क्रीनवर येणारे जे आपले गीत आहेत, त्या गीताच्या समवेत आपण देखील त्या परमेश्वराच्या स्तवनामध्ये सहभागी होऊन मिळून आपण जिवंत देवाच्या नावाला उंचवूया. देवाचे राज्य सामर्थ्यात नाही केवळ बोलण्यात, प्रारंभी शब्दच होता, हो देवासह शब्द होता. देवाचे राज्य सामर्थ्यात नाही केवळ बोलण्यात, प्रारंभी शब्दच होता, देवासह शब्द होता. देवाचे राज्य सामर्थ्यात सौंदर्याला निर्मिले त्याने मानवाला, निर्मिले सृष्टी सौंदर्याला, निर्मिले त्याने मानवाला. सामर्थ्याने सर्व झाले, देवाच्या मर्जीस आले. देवाचे राज्य सामर्थ्यात नाही केवळ बोलण्यात, प्रारंभी शब्दच होता, हो देवासह शब्द होता. देवाचे राज्य सामर्थ्यात
येशू राजा येवोनिया अंत्य न्याय करोनिया सारी सत्ता घेऊनिया खरी शक्ती दावोनिया देवाचे राज्य समर्थात नाही केवळ बोलण्यात प्रारंभी शब्दच होता देवाचा शब्द होता देवाचे राज्य समर्थात सर्वत्र चैतन्याचा सोनेरी प्रकाश पसरला आहे. ज्या दिवसाची आपण आशेनं वाट पाहत होतो तो सोनियाचा दिवस उजाडला आहे. ख्रिस्ती बांधवांनो, उठा, जागे व्हा. तो आपल्यासाठी वैभवाने येतो आहे. न्यायाचा दिवस आला आहे. देवाचे राज्य, अनंताचे राज्य येते आहे. दया, प्रीती आणि शांतीचे साम्राज्य या पृथ्वीवर आता अवतरत आहे. हे राज्य देवाचे प्रीती शांती आनंदाचे जगिक नाही त्याचे हे राज्य देवाचे हे राज्य देवाचे प्रीती शांती आनंदाचे ओ स्वर्गीय आनंदाचे हे राज्य देवाचे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे दिवसा सुटणारा बा काळोखात फिरणारी मरी याची बाधा मला होणार नाही तुझे वचन सत्य ढाला आहे याची बाधा मला होणार नाही तुझे वचन सत्य ढाला आहे तुझी दया सनातन आहे तुझी
तुझी करुणा सदाची आहे. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. तरी ती मला भिडणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तरी ती मला भिडणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. या आपण यावेळेस पुन्हा एक बार प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या धन्यवाद उपकार स्तुतीचा, गीतांचा, स्तवनाचा यज्ञ आपण जेव्हा देवाच्या समोर सादर केलेला आहे. माझ्या प्रियांनो, हा स्तवनाचा यज्ञ प्रभूला मान्य व्हावा आणि त्याच्या वचनाद्वारे देखील देवाने आमच्याशी बोलावं म्हणून आपण पुन्हा एक बार प्रार्थनेमध्ये समर्पित होऊया. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझे आभार मानित आहोत, कारण प्रभू तू आमचा जिवंत देव आहे. बापा प्रभू, आमच्या बुबड्या ओठांद्वारे तुझं स्तवन तू करून घेतलं. प्रभू, आमच्या ओठांचा हा स्तवनाचा यज्ञ प्रभू तू स्वीकारून घेण्याची दया कर आणि प्रभू तुझा आशीर्वाद तू आम्हाला दे. आमची असमय तुला विनंती आहे. प्रभू, आमचं जीवन, आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. तुझ्या इच्छेने, तुझ्या योजनेने प्रभू परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकांच्या जीवनाचं पुढारी पण कर, हीच आमची असमय तुला विनंती आहे. प्रभू, आता तुझ्या पवित्र वचनांवर प्रभू आज प्रभू या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आम्ही मननचिंतन करणार आहोत. या वचनाद्वारे देखील प्रभू तू आमच्याशी बोल. प्रभू परमेश्वरा, तुझ्यामध्ये तू आम्हाला स्थिर कर, आमची असमय तुला विनंती आहे. प्रभू, पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियांनो, या आपण यावेळेस आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं वाचन करूया. आपण यावेळेस नवीन करार यातून लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 20 आणि 21 आपण यावेळेस वाचणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू रीड फ्रॉम द न्यू टेस्टमेंट गॉस्पेल अकॉर्डिंग टू सेंट लूक चॅप्टर 17 and verses 20 and 21. लूक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 20 आणि 21 आम्हाला येणेप्रमाणे सांगते. देवाच्या राज्याचे आगमन. देवाचे राज्य केव्हा येईल असे परुषांनी विचारले असता त्याने त्यास उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण पहा, देवाचे राज्य
तुमच्यामध्ये आहे. कारण पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. परमेश्वर देव वाचण्यात आलेली वचने आज आमच्या प्रत्येकाच्या मननचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा महान देव आहे. गेल्या आठवडाभर त्याने आमचा सांभाळ केला. या आठवड्याची देखील सुरुवात आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये त्याच्या पवित्र उपासनेद्वारे केली आणि आपण या आठवड्याच्या जेव्हा मध्यार्थ आहोत, आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. ही साप्ताहिक प्रार्थना प्रभूने आम्हाला दिली, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. खरोखर आमचा जिवंत देव हा महान परमेश्वर आहे. त्याची दया कृपा ही सदैव आमच्या जीवनावर आहे, म्हणून त्या जिवंत देवाची उपकार स्तुती असो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, आज आम्ही ज्या पवित्र वचनावर मननचिंतन करणार आहोत, आमच्या मननचिंतनाचा विषय आम्ही अशा प्रकारे आज निवडत आहोत की देवाच्या राज्यामध्ये आम्ही कसे प्रवेश करू शकतो. देवाच्या राज्यात आम्ही कसे प्रवेश करू शकतो, आमचा प्रवेश आम्ही कशा प्रकारे सुनिश्चित करावा, या दृष्टिकोनातून आज आम्ही त्याच्या पवित्र वचनावर मननचिंतन करणार आहोत. देवाचं राज्य, माझ्या प्रियांनो, हा विचार जेव्हा आमच्या मनामध्ये येतो, ही गोष्ट जेव्हा आमच्या समोर येते, त्यावेळेस आम्हाला सर्वसाधारणरित्या हीच गोष्ट वाटते की देवाचं राज्य ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे, ज्या ठिकाणी देवाचं वात्सल्य आहे, ज्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य आहे, आम्ही अशा गोष्टींना म्हणतो की ते देवाचं राज्य. आणि सर्वसाधारणरित्या आमच्या मनामध्ये हाच विचार येतो की देवाचं राज्य प्रवेश अर्थात त्या स्वर्गातील आमचा प्रवेश आहे. पण आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या राज्याविषयी आम्हाला जे सांगितलेलं आहे, जर त्याविषयी आम्ही जर पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की जेव्हा परुषी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला या लोक शुभवर्तमान याच्या 17व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रश्न केलेला आहे की देवाचे राज्य केव्हा येईल असा प्रश्न त्यांनी केला, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देतो की देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. म्हणजे आम्ही जे डोळ्यांनी पाहू अशा प्रकारे देवाचं राज्य जे आहे ते दृश्य स्वरूपात येत नाही. म्हणजे देवाचं राज्य आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही, आम्ही अशा प्रकारे याला म्हणू शकतो. पण माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा हे उत्तर त्यांना त्या ठिकाणी देत आहे, त्यांच्या प्रश्नांचं उत्तर जेव्हा त्यांना देतो, तर एवढं बोलूनच प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी थांबला नाही. पण 21व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या उत्तराचा उलगडा, त्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. 21व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे बोलतो, जेव्हा तो 20व्या वचनामध्ये म्हटला की देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, म्हणजे काय, पहा ते येथे आहे, ते तेथे आहे असे म्हणणार नाहीत. देवाचे राज्य येथे आहे, तेथे आहे असे ते म्हणणार नाहीत. पण मग कसं म्हणणार आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आणखी म्हणतो की कारण पहा देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य जे आहे तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आणि मी जे देवाचे निवडलेले आहोत, आम्ही जे देवाची हस्तकृती आहोत, आम्ही जे देवाचे अनुयायी आहोत, आम्ही जे देवाची निज प्रजा आहोत, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे देवाचे राज्य येथे नाही किंवा तेथे नाही, पण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. माझ्या प्रियांनो, जर देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे, अर्थात देवाची उपस्थिती आमच्यामध्ये असणार आहे, अर्थात देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये असणार आहे. आणि म्हणून एका ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे, पवित्र शास्त्रातील वचन आम्हाला म्हणतं देवाचे राज्य सामर्थ्यात आहे. ते नाही केवळ बोलण्यात, पण देवाचे राज्य हे सामर्थ्यात आहे. आणि आम्ही पाहतो, जर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे, म्हणजे देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये असणार आहे. देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. देवाचं राज्य अर्थात काय, की ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे, तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताने अनपेक्षितरित्या या ठिकाणी प्रगट केलेली आहे. आम्हाला परमेश्वराने याचकरिता निवडलेलं आहे की त्याने आमच्या सोबत असावे, आमच्यामध्ये असावे, याकरिता देवाने आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला निर्माण केलेलं आहे. पण माझ्या प्रियांनो, आम्हा सर्वांस ठाऊक आहे, जेव्हा आम्ही उत्पत्तीपासून पाहतो, जेव्हा परमेश्वराने आदाम आणि हव्वा यांची निर्मिती केली, त्यावेळेस देवाचं वात्सल्य त्यांच्यासोबत होतं. देवाने आपला जो आत्मा आहे त्यांच्यामध्ये फुंकला, त्यांच्यामध्ये आपला श्वास परमेश्वराने दिला, आणि त्यावेळेस मनुष्य जो मातीचा पुतळा होता तो जीवधारी प्राणी झाला. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो, अर्थातच आम्ही ही गोष्ट पाहतो की देवाने आपलं जे दैवीपण आहे ते मनुष्यामध्ये दिलेलं होतं. देव परमेश्वराने त्याला किंचितच कमी केलं. जर आम्ही अनेक पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं, इब्रिकरास पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराने मनुष्यास किंचितच कमी केलेलं आहे, पण सर्व गौरव आणि ऐश्वर्य देव परमेश्वराने मनुष्यासही दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर जो आहे तो आमच्या जीवनाचा निर्माण करता आहे. त्याने आम्हाला
अर्थरहित ठेवलेलं नाही. त्याची उपस्थिती जेव्हा आमच्या जीवनामध्ये आलेली आहे, आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगू इच्छित आहे की जे काही मानवाची ताटातूट देवासोबत झालेली आहे, परमेश्वर देव पुन्हा एक वार तो नातेसंबंध प्रस्थापित करू पाहत आहे. परमेश्वर देव आपली उपस्थिती जी आहे ती मानवासोबत पुन्हा एक वार त्या ठिकाणी देऊ इच्छित आहे. परमेश्वराचं राज्य तो आमच्यामध्ये निर्माण करू पाहत आहे. आम्ही जरी तोडके झालेलो आहोत, आम्ही जरी त्याच्या गौरवास उणे पडलेलो आहोत, आमच्यामध्ये पापाने प्रवेश केला, या जगामध्ये पापाने प्रवेश केला आणि आम्ही देवापासून दूर झालो, त्याच्या आज्ञेचं आम्ही उल्लंघन केलं आणि आमच्यामधील देवाचं राज्य जे आहे ते निघून गेलं. पण परमेश्वर देव पुन्हा एक वार त्याचं राज्य आमच्या जीवनामध्ये तो प्रस्थापित करू पाहत आहे. आम्हाला त्याची उपस्थिती, त्याच्या वात्सल्याचं ठिकाण परमेश्वर देव बनवू पाहत आहे. माझ्या प्रियांनो, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. ते येथे आहे किंवा तेथे आहे, आम्ही तेथे जावे, त्या गावी जावे, या गावी जावे, या अशा प्रकारे नाही आहे. पण देवाचं राज्य कुठे आहे? तर देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी म्हटलं. आणि जर देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे तर माझ्या जीवनामध्ये ती योग्यता असणे गरजेची आहे की देव माझ्यामध्ये असावा. जेथे देव आहे तेथे त्याचं राज्य आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे, माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या राज्यामध्ये आम्ही स्वतःचा प्रवेश सुनिश्चित करून घेतला पाहिजे. आम्ही स्वतःची खात्री करून घेतली पाहिजे की देवा, हो, खरोखर तुझं राज्य माझ्यामध्ये आहे. आज ते जीवन आम्हाला जगायचं आहे. आज ती योग्यता आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी या 17व्या अध्यायामध्येच आम्ही पाहूया की देवाच्या राज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा या ठिकाणी पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा प्रश्न पुरुषांद्वारे विचारण्यात आला, तो का विचारण्यात आला या मागे देखील आपण या अध्यायाची पार्श्वभूमी यावेळेस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली महत्त्वाची गोष्ट, देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे ही सुनिश्चितता प्राप्त करून घेण्याकरिता आमच्या जीवनामध्ये जे गरजेचं आहे ते आम्हाला या 17व्या अध्यायातील पहिल्या 1 ते 4 वचनांमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येते. प्रभू येशू ख्रिस्ताची काही वचने म्हणून हा मथडा, हे शीर्षक या 17व्या अध्यायाला देण्यात आलेलं आहे. आपण आपल्या पवित्र शास्त्र यावेळेस उघडूया. त्यामध्ये लूका वर्तमान याचा 17वा अध्याय जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी बघा, येशूची काही वचने म्हणून या 17व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. आणि त्या ठिकाणी येशूने काही वचनं त्या ठिकाणी त्याच्या अवतीभोवती उपस्थित असलेल्या लोकसमुदायाला, त्याच्या अवतीभोवती असलेले जे सदुकी परुषी लोक आहेत त्यांना, त्याचे जे शिष्य त्याच्या सोबत आहेत त्यांना देखील ही काही वचनं जी आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने बोधपर दिलेली आहे. आणि जेव्हा ते शिष्य जे आहेत त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला, ते परुषी जे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतात की देवाचे राज्य केव्हा येईल, पण ते केव्हा येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावयाची. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावयाचं आहे तर पहिली महत्त्वाची गोष्ट या लूक 17 आणि त्याच्या 1 ते 4 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की मग येशूने शिष्यांना म्हटले, अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे. अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहेत. अडखळणे जी आहेत ती येणारच आहेत, संकटे जी आहेत ती येणारच आहेत, ती येऊ नयेत हे अशक्य आहे. परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. ज्याच्यामुळे ती अडखळणं येत आहेत त्या गोष्टीची, त्या व्यक्तीची केवढी दुर्दशा होणार हे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी म्हटले. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, त्याने या लहानातील एकाला अडखळण करावे यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे, ह्यात त्याचे हित आहे. तुम्ही स्वतः सांभाळा. तिसऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. देवाचं राज्य जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे ते तुमच्यामध्ये आहे, ते आमच्यामध्ये जर आज आम्हाला अनुभवायचं आहे, ते देवाचं राज्य जर आमच्यामध्ये आहे याची सुनिश्चितता जर आम्हाला आपल्या जीवनामध्ये करून घ्यावयाची आहे, याची खात्री आम्हाला जर करायची आहे, माझ्या प्रियांनो, क्षमाशीलता आपल्या जीवनामध्ये असणे फार गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, जर तुझ्या भावाने तुझ्या विरुद्ध काही गुन्हा केलेला आहे तर कुठला दोष त्याने कुठला अपराध केलेला आहे तर त्याचा दोष तू त्याला दाखवून त्याने जर पश्चाताप केला तर त्याला तू क्षमा कर. 4व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी त्यामध्ये थोडं खोलवर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती क्षमाशीलता कशी असावी
त्याने एकदा येऊन तुला क्षमा मागितली, पश्चाताप केला, तू त्याला क्षमा केले, परत जर त्याने केलं तर ते त्याला आता क्षमा करावी की ना करावी. पण 4थ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्याने दिवसातून 7 वेळा तुझ्या विरुद्ध अपराध केला आणि 7 वेळा तुझ्याकडे परत येऊन मला पश्चाताप झाला आहे असे म्हटले तरी त्याला क्षमा कर. क्षमाशीलता ही आमच्या जीवनामध्ये आम्ही आज अंगीकृत करून घेणे गरजेचे आहे. आम्ही देवाकडून क्षमेची अपेक्षा करीतो. देवाने मला क्षमा करावे, देवाने माझ्या जीवनामध्ये मी जे काही चुकलो आहे, माझ्याकडून जे काही घडलेलं आहे त्याच्या विरुद्ध जर मी वागलेलो आहे, मी देवाला जर क्षमा मागत आहे, पश्चाताप करीत आहे, तर देवाने मला ते क्षमा करावे ही अपेक्षा मी आपल्या जीवनामध्ये करतो. पण माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे म्हणजे त्याकरिता पहिली जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये असणे गरजेची आहे ती आहे क्षमाशीलता. आम्हाला आपल्या जीवनामध्ये क्षमाशीलतेचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. स्वतःपुरतंच नाही पण इतरांपुरतंही. आमच्या विरुद्ध या ठिकाणी म्हटलेल्या तुझा भाऊ जो फार तुझ्या जवळचा आहे, तो तुझा भाऊ जर तुझ्या विरुद्ध काही अपराध करीत आहे तर त्याला तू आपला दोष दाखव. त्याने जर पश्चाताप केला, दिवसातून 7 वेळाही त्याने अपराध केला आणि 7ही वेळा येऊन त्याने तुझ्याकडे येऊन म्हटले की मला पश्चाताप झाला आहे, तर वचन या ठिकाणी म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याला तू क्षमा कर. देवाचं राज्य आज माझ्या जीवनामध्ये आहे हे मला जर अनुभव करावयाचा आहे, माझ्या प्रियांनो, मला क्षमाशीलतेचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करून घेणे गरजेची आहे. ही पहिली महत्त्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारली पाहिजे. दुसरी गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर आम्हाला या ठिकाणी आढळून येतं 5 ते 6 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, लूक 17:5 आणि 6, मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगतास ती तुमचे ऐकेल. देवाचं राज्य जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभव करून घ्यावयाचा आहे, त्याची खात्री आम्हाला जर करावयाची आहे, माझ्या प्रियांनो, आम्ही विश्वासामध्ये वाढलो पाहिजे. वी शुड ग्रो इन फेथ. आम्हाला आमच्या विश्वासामध्ये वाढले पाहिजे. देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या प्रेषितांना, आपल्या शिष्यांना जेव्हा या ठिकाणी सांगत आहे, काही वचनं जेव्हा बोधपररित्या तू त्यांना देत आहे आणि शेवटी तो त्या ठिकाणी म्हणतो की देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे, ते देवाचे राज्य माझ्यामध्ये आहे, याची खात्री करून घेण्याकरिता मी विश्वासामध्ये वाढलो पाहिजे. माझी विश्वासामध्ये वाढ झाली पाहिजे. मी आज ज्या विश्वासामध्ये आहे, मी काल ज्या विश्वासामध्ये होतो त्या विश्वासामध्ये मी आज नसलो पाहिजे. त्या विश्वासामध्ये माझी वाढ झाली पाहिजे. मी आज ज्या विश्वासामध्ये आहे, उद्या माझी त्या विश्वासामध्ये वाढ झाली पाहिजे. एखादं झाड आम्ही पाहतो, ते झाड जे आहे ते वाढत राहतं. त्याचं जेव्हा बीजारोपण आपण जमिनीमध्ये करतो आणि त्याला जेव्हा खत पाणी घालतो, त्याला जेव्हा आम्ही रोज त्याची काळजी घेतो, त्याचं पालन पोषण करतो, त्याचं संगोपन करतो, ते जे रोपटं आहे ते वाढत जातं आणि ते वृक्षाचं स्वरूप घेतं, पण तरी देखील ते वाढत जातं. झाडाची वाढ जी आहे ती कधीच थांबत नाही, खुंटत नाही, पण झाड जे आहे नेहमी वाढत असतं. इट इज ग्रोईंग. आमचं ख्रिस्ती जीवन परमेश्वरासमवेत तसंच असलं पाहिजे. देव परमेश्वराचं राज्य आमच्यामध्ये आहे. आमची वाढ थांबता कामा नये. आमचा विश्वास जो आहे तो कमी होता कामा नये. तो जेवढा आहे तेवढाच राहता कामा नये. म्हणून प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतात की प्रभूजी, आमचा विश्वास वाढवा. माझ्या प्रियांनो, आम्हाला विश्वासामध्ये वाढायचे आहे. देवाचं राज्य जर आज मला माझ्या जीवनामध्ये त्याची खात्री करून घ्यावयाची आहे तर माझ्या विश्वासामध्ये मी वाढले पाहिजे. तो विश्वास आम्हाला इतपत वाढवायचा आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुम्ही मोहरीच्या दाण्या एवढाही विश्वास तुमचा असेल तर तुम्ही जर तुतीला मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, त्या असेही जर तुम्ही म्हटले तर म्हणतो की तुम्ही सांगताच ते तुमचे ऐकेल. हा विश्वास आहे. कदाचित हे अशक्य आम्हाला वाटेल, हे न होणार आहे असं वाटेल, पण माझ्या प्रियांनो, त्या अशक्यतेच्या पलीकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमचा विश्वास जो आहे तो त्या ठिकाणी उदयास येतो. आमचा विश्वास जो आहे अशक्यतेच्या पलीकडे विश्वासाचं कार्य होतं आणि तो विश्वास आमच्यामध्ये वाढला पाहिजे. जर देवाचं राज्य आज आमच्यामध्ये आम्हाला
प्रस्थापित करून घ्यावयाचं आहे, ते अनुभवायचं आहे. देवाची उपस्थिती माझ्यामध्ये आहे हे जर मला अनुभवायचं आहे, देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये जर मला अनुभवायचं आहे, कारण येशू म्हणतो तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. येते ते कोठे नाही, तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. आणि माझ्या प्रियांनो, ते राज्य आम्हाला अनुभवण्याकरिता विश्वासामध्ये आम्ही वाढले पाहिजे. विश्वासामध्ये आमची वाढ होणे अत्यंत गरजेचे. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही आपल्या लक्षात घेतली पाहिजे. तिसऱ्या गोष्टीकडे आपण वळूया. या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे 7 ते 10 वचन जर आम्ही पाहिले याच 17व्या अध्यायाची, तर आम्हाला या ठिकाणी दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो एका विशेष प्रकारे मालकाचं आणि त्याच्या चाकराचा जो नातेसंबंध आहे तो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तो दाखवित असताना प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलं की नम्रता व दीनता जी आहे याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल आत्ताच येऊन जेवावयाला तू बैस. असा कोण आहे? असा कोणीच स्वामी म्हणणार नाही आपल्या चाकराला की तो शेतातून काम करून आला आणि त्याला म्हणणार की आता तू येऊन माझ्यासोबत जेवायला बस, तू दमला असेल, तू थकला असेल. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पुढे काय म्हणतो, त्या उलट तो जो मालक आहे तो आपल्या दासाला काय म्हणेल, उलट माझे जेवण तयार कर, माझी सेवा कर आणि मग तू खा व पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय? कारण तो त्याचा मालक आहे. हे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी दिलं. पण यावरून प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हे दाखवण्याचा प्रयत्न करीत नाहीये, पण प्रभू येशू ख्रिस्त सांगण्याचा हे प्रयत्न करीत होता की सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? मालक कधीच आपल्या दासाचे उपकार मानत नाही, कारण ते त्याचं काम आहे. पण आम्ही त्यापुढे पाहतो 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा. नम्रता जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आम्ही अंगीकृत करावी हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. माझं जे काम आहे ते मी करीत आहे, मी कुठली मोठी गोष्ट करत नाही. मी जर कोणाला पाणी आणून देत आहे तर त्या ठिकाणी ते दासाचं जे काम आहे ते त्या मालकासाठी तो करीत आहे. आणि मालक जो आहे तो आपल्या दासाचा याबद्दल काही उपकार मानत नाही, कारण त्याची जी कामं आहेत ती कामं तो करीत आहे. तर ती कामं करीत असताना त्या ठिकाणी त्या दासाच्या जीवनामध्ये जी नम्रता आहे ती नम्रता आज आम्ही ख्रिस्ती व्यक्तींच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करणे गरजेची आहे, अंगीकृत करणे गरजेची आहे. आम्ही या जगामध्ये देवाचे कामकरी आहोत, आम्ही या जगामध्ये देवाचे निवडलेले आहोत, आम्ही देवाची निज प्रजा म्हणून या जगामध्ये आहोत. तो आमचा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही या जगामध्ये असताना देवाचं राज्य जर आमच्या जीवनामध्ये आहे, नम्रता आमच्या जीवनामध्ये असणे फार गरजेचे. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. एका चाकराचा, एका दासाचा आणि मालकाचा जो नातेसंबंध आहे त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांची जी कामे आहे हे दाखवित असताना प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो की दासाने शेवटी हेच म्हणावे की मी निरुपयोगी दास आहे आणि माझे जे कर्तव्य आहे ते मी केले आहे. या ठिकाणी नम्रता जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्त प्रगट करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकोब 4:10 वचन आम्हाला सांगते की देवाच्या हाताखाली तुम्ही स्वतःला लीन करा, नम्र करा. प्रभू समोर तुम्ही नम्र व्हा. देवाचं राज्य जर आमच्यामध्ये आहे, देवाचं वात्सल्य जर आमच्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या समोर आम्ही नम्रताने, लीनतेने आम्ही जगलो पाहिजे. आमच्या जीवनातून ती नम्रता व दीनता प्रगट झाली पाहिजे. देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेस प्रभूला धन्यवाद देऊया की देव परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तुम्हास नम्र व्हावयाचे आहे, कारण देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. ही नम्रता आज आम्ही प्रत्येकाने आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अंगीकृत करून घेणे फार गरजेचे आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली, माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने पुढील वचनांमध्ये जर 11 ते 19 वचनं जर आम्ही पाहतो तरी 11 ते 19 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 10 कुष्ठरोग्यांबद्दल त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी लोकांना त्या काही वचनं जेव्हा सांगत आहे त्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा यरुशलेमकडे चालला असता त्या ठिकाणी वचन म्हणतं की शोमरोन व गालील ह्यामधून तो गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते गावाच्या बाहेर होते आणि ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला भेटावयास त्या ठिकाणी आलेले आहेत. जेव्हा तो शोमरोन व गालील या प्रांतातून जेव्हा तो जात होता त्यावेळेस हे 10 लोक ज्यांना कुष्ठरोग झालेला होता ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आले.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना म्हटले की आम्ही पुढे जर पाहिलं की तुम्ही जाऊन जे आहे आपल्या याजकांना तुम्ही दाखवा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना असे म्हटले, त्यांची विनंती ऐकून त्यावेळेस जाता जाताच ते लोक बरे झालेत, पण त्या 10 पैकी केवळ एक व्यक्ती आहे तो माघारी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी धन्यवाद देत असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. देवाचं राज्य जर आमच्या जीवनामध्ये आहे, देव जर आमच्या सोबत आहे, देव जर आम्हाला आशीर्वादित करीत आहे, देव जर आम्हाला आरोग्य देत आहे, देव जर आमच्या जीवनातील सर्व कामे योग्य करीत आहे, देव परमेश्वर जर आम्हाला शांती देत आहे, देव परमेश्वर जर आमच्या जीवनातील नैराश्य दूर करीत आहे, माझ्या प्रियांनो, आम्हाला देव परमेश्वराप्रती कृतज्ञ असणे गरजेचं आहे. देवाचं राज्य जर आमच्या जीवनामध्ये आहे, वी शुड बी थँकफुल. आम्हाला देवाप्रती धन्यवादित अंतःकरण जे आहे ते आमच्या जीवनामध्ये ठेवणे फार गरजेचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने असेच म्हटले नाही की देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे, पण माझ्या प्रियांनो, या 17व्या अध्यायाच्या 20 आणि 21 वचनाच्या अगोदरची जर वचनं आम्ही पाहतो, त्याचा उलगडा आम्हाला त्यातून होतो की देवाची राज्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवण्याकरिता आम्ही क्षमाशील असलो पाहिजे, आम्ही विश्वासामध्ये वाढलेलो असलो पाहिजे, आम्ही नम्रता आपल्या जीवनामध्ये आम्ही अंगीकृत केली पाहिजे आणि धन्यवादित अंतःकरण आम्ही सदोदित त्या प्रभूसाठी ठेवले पाहिजे. देवाचं राज्य आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवणार आहोत. देवाने ज्याप्रमाणे मला क्षमा केली, मी इतरांना क्षमा करेन. देव परमेश्वराने ज्याप्रमाणे मला तारण दिलेलं आहे, माझ्यामध्ये जो श्वास परमेश्वराने घातलेला आहे, मी त्याच्या विश्वासामध्ये वाढेन. देव परमेश्वर जो माझा स्वामी आहे, राजांचा राजा आहे, तो जेव्हा माझ्या जीवनामध्ये आहे, तो जेव्हा माझ्यामध्ये आहे, त्याचं राज्य जेव्हा माझ्यामध्ये आहे, नम्रतेने मी आपल्या जीवनाची वाटचाल करेन. त्या प्रभू समोर मी सदैव दीन राहील. हा निर्णय आज आम्हाला घ्यावायचा आहे आणि धन्यवादित अंतःकरण आम्ही सदोदित आपल्या जीवनामध्ये बाळगलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करीत आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव आम्हाला त्याची कृपा पुरवित आहे. आम्हाला त्याला धन्यवाद द्यावयाचा आहे. त्या 10 कुष्ठरोग्यांपैकी एका व्यक्तीने जाऊन प्रभूला धन्यवाद दिलेला आहे. आज अशा प्रकारचं जीवन आम्हाला देखील आढळून येईल की आम्ही देखील प्रभूला कितपत धन्यवाद देत आहोत. आम्हाला आशीर्वाद मिळाला, आम्हाला आरोग्य मिळाले, आम्हाला देवाची कृपा मिळाली, आम्हाला शांतता मिळाली, आम्हाला आनंद मिळाला, आम्हाला पापक्षमा मिळाली. आम्ही ते मिळवून आम्ही या जगी गोष्टींमध्येच रममाण होत आहोत की आम्ही पुन्हा एक वार प्रभूकडे येतो आणि प्रभूला धन्यवाद देतो की काय, हा विचार आज आम्हाला आपल्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, ते येथे किंवा तेथे नाही, पण ते तुमच्यामध्ये आहे. माझ्या प्रियांनो, ते देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुरुवातीच त्याच्या सेवा कार्यास त्याने आरंभ करीत असताना ही घोषणा केली की देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, देवाकडे वळा, देवाचे राज्य जवळ आलेले आहे. माझ्या प्रियांनो, ते देवाचं राज्य आमच्याजवळ आलेलं आहे. आम्हाला पश्चाताप करून आम्ही जेव्हा त्या तारणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत आहोत, देव परमेश्वर ते राज्य आमच्या जीवनामध्ये देत आहे. जवळ आलं आहे म्हणजे जर आम्ही पश्चाताप केला, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे ती क्षमाशीलता अंगीकृत केली, आम्ही आपल्या जीवनामध्ये विश्वासामध्ये वाढत आहोत, आम्ही आपल्या जीवनामध्ये नम्रता व लीनता आम्ही प्राप्त करून घेतलेली आहे, आम्ही धन्यवादितरित्या आपलं जीवन जर जगत आहोत, ते देवाचं राज्य जे जवळ आलेलं आहे ते आमच्यामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. ते देवाचं वात्सल्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. देवाची जी उपस्थिती आहे ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. माझ्या प्रियांनो, आज ते देवाचे राज्य आमच्या जीवनामध्ये आपण अनुभवूया. या लूक वर्तमान याच्या 17व्या अध्यायामध्ये ह्या ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आमच्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत की आम्ही क्षमाशील असावे, आम्ही विश्वासामध्ये वाढावे, आम्ही नम्रतेने जगावे आणि धन्यवादित अंतःकरण आम्ही सदोदित प्रभू समोर ठेवावे. देवाचं राज्य निश्चितच आमच्या जीवनामध्ये आहे. ही सुनिश्चितता या गोष्टींच्या लागूकरणाद्वारे आम्ही आपल्या जीवनामध्ये करावी, याची खात्री आम्ही आपल्या जीवनामध्ये करून घ्यावी. या 4 गोष्टी आम्ही आपल्या जीवनामध्ये पाळत आहोत आणि देवाचं राज्य प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे म्हटलं ते येथे किंवा तेथे नाही आहे. आम्हाला कोठे 4 ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे, ते तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे.
ते देवाचं राज्य आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्या येशू ख्रिस्ताकरवी दिलेलं आहे. पण त्याकरिता या गोष्टींना आम्ही आपल्या जीवनामध्ये लागूकरण करणं गरजेचं आहे आणि ते करण्यास परमेश्वर देव आमचं सहाय्य करू. आज या वचनाद्वारे परमेश्वर देव आमची आध्यात्मिक उन्नती करून घेऊ आणि त्याचं राज्य आमच्या जीवनामध्ये पुन्हा एक वार प्रस्थापित करण्याकरिता, त्या देवाच्या राज्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेण्याकरिता, त्याची सुनिश्चितता आमच्या जीवनामध्ये करून घेण्याकरिता क्षमाशीलतेचं जीवन, विश्वासात वाढणारं जीवन, नम्रतेचं जीवन, धन्यवादित जीवन परमेश्वर देवाने आम्हा प्रत्येकाला प्रदान करावं हीच प्रभूचरणी यावेळेस विनंती आहे. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आपण प्रार्थनेमध्ये आपलं समर्पण प्रभूला करू. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझे आभार मानतो. प्रभुराया, आज प्रभू तुझं वचन आम्हाला सांगत आहे देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. पण प्रभू हे आम्ही कसं अनुभवावं, आम्ही हे कसं पाहावं प्रभू, त्याकरिता या 17व्या अध्यायामध्ये प्रभू तू आम्हाला प्रभू काही गोष्टींचा उलगडा तुझ्या काही वचनांद्वारे तू केलेला आहे. प्रभू आम्हाला तू आमच्यावर दया कर, कृपा कर की प्रभू आम्ही क्षमाशीलतेचं जीवन जगावं. जी क्षमा तुझ्याकडून आम्हाला मिळालेली आहे प्रभू, ती क्षमा आम्ही आमच्या जीवनाद्वारे देखील इतरांना द्यावी. प्रभू परमेश्वर, आम्ही आपल्या विश्वासामध्ये वाढावे. जो आमचा विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवलेला आहे, शंका कुशंका आमच्या जीवनामध्ये नसाव्या, पण प्रभू आम्ही विश्वासामध्ये दृढ व्हावे असं जीवन तू आम्हाला दे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो बाप्पा की प्रभू आमच्या जीवनामध्ये तू नम्रता दे, लीनता दे बाप्पा. प्रभू जे आमचं जीवन प्रभू या जगामध्ये तू ठेवलेलं आहे प्रभू, जे तू आम्हाला सांगणार आहे ते आम्ही करावे अशी दया तू कर. म्हणून प्रभू परमेश्वरा, कसल्या प्रकारचा प्रौढीपणा प्रभू तू आमच्या जीवनामध्ये देऊ नको, कसल्या प्रकारचा गर्व तू आमच्या जीवनामध्ये ठेवू नको बाप्पा. पण प्रभू तुझ्या नम्रतेने तू आम्हाला भर, लीनतेने तू आम्हाला भर. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू राया. त्याचप्रमाणे प्रभू जो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तुझ्याद्वारे प्राप्त होत आहे त्या प्रती प्रभू आम्ही कृतज्ञ असावे, धन्यवादित असावे अशी तू दया कर. आमची या समय तुला विनंती आहे प्रभू. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय प्रभू, आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो. यावेळेस आपलं तन मन प्रभूला समर्पित करीत असताना आपलं धन देखील या साप्ताहिक प्रार्थनेचं दान आपल्या घरामध्ये, आपल्या ऐच्छिक दान जे आहे ते प्रभूच्या भांडारामध्ये आपण यावेळेस समर्पित करूया. पुढील गीत होत असतं आपण ते दान प्रभूला यावेळेस समर्पित करू. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देव जय देव, जय देव जय देव. देवाची कृपा आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाची कृपा आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देव जय देव, जय देव जय देव. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देव जय देव, जय देव जय देव, जय देव जय देव, जय देव जय देव. या प्रियांनो, यावेळेस आपण या दानावर आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाकरिता प्रभूजवळ आपण प्रार्थना करूया, आशीर्वाद मागूया आणि परमेश्वर देवाने आम्हाला सदैव सांभाळावं, त्याचं राज्य आमच्या जीवनामध्ये अनुभवण्याकरिता त्याची कृपा त्याने आम्हाला द्यावी म्हणून देखील आपण यावेळेस प्रभूला समर्पित होऊया. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रत्येक जण प्रार्थनेमध्ये असूया. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला उंचवत आहोत बाप्पा. प्रभू, खरोखर तू आमचा जिवंत देव आहे. आज या समयी आम्ही तुझ्या चरणाजवळ आलो कारण ही तुझी दया आहे बाप्पा. प्रभू, जग व जगातील गोष्टींपासून तू आम्हाला अलिप्त केलं. तुझ्या प्रभू परमेश्वरा, या प्रार्थनेचा आशीर्वाद तू आम्हाला देऊ करीत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो की त्या तुझ्या वचनावरील मननचिंतन आध्यात्मिक लाभाचं केलं. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य कर बाप्पा. प्रभू, आमच्या प्रिय प्रभू परमेश्वरा मंडळीकरिता आम्ही प्रार्थना करतो. मंडळीला प्रभू तुझ्या कृपेने भर, तुझ्या आशीर्वादाने भर.
आणि प्रभू परमेश्वरा सदोदित प्रभू तुझा आशीर्वाद तू द्यावा आमची असं मी तुला प्रार्थना आहे. प्रत्येक दुःखी कष्टी प्रभू विश्वासणाऱ्यांकरिता आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू प्रत्येकाच्या जीवनातील प्रभू परमेश्वरा दुःख संकट प्रभू तू दूर कर. त्या परिस्थितींमध्ये प्रभू परमेश्वरा निभावून जाण्याकरिता तुझं सामर्थ्य तू दे, ही देखील आमची असं मी तुला विनंती आहे. प्रभू राया, प्रभू जे लोक आजारी आहेत आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीतो, त्यांनाही प्रभू तुझं आरोग्य प्रदान कर. त्यांना प्रभू तुझ्या कृपेने भर. प्रभू आम्ही या समय तुला विशेष करून प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया, आमची या समय तुला विनंती आहे प्रभू नायडू आजी यांच्याकरिता प्रभू तू त्यांना प्रभू तुझ्या कृपेने भर, त्यांना तू स्पर्श कर, तुझं आरोग्य दे. या उतार वयामध्ये प्रभू परमेश्वरा जो काही अशक्तपणा प्रभू जाणवत आहे, जी काही दुर्बळता आहे बापा, सर्व काही तू जाणत आहेस. प्रभू आम्ही तुला विनंती करीतो तुझ्या आरोग्याचं वर्धस्त त्यांच्या जीवनावर तू कायम कर. प्रभू परमेश्वर आम्ही डोंगरे आंटी यांच्याकरिताही प्रार्थना करीतो बापा, त्यांनाही प्रभू तू स्पर्श कर, आरोग्य दे. त्यांच्या जीवनाला प्रभू या दिवसांमध्ये तू सांभाळला आहे म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा त्याचं प्रत्येक शारीरिक दुखणं नासत कर, येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू तू त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर, आमची या समय तुला विनंती आहे बापा. प्रभू परमेश्वरा आम्ही या समय प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू जे परमेश्वर आमचे प्रियजन प्रभू आजारी होते, दुःखी कष्टी होते, त्यांना प्रभू तू तुझ्या आरोग्याने परिपूर्ण केलं म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वरा प्रभू डेव्हिड विल्सन प्रभू त्या परमेश्वरा यांच्या आईकरिता प्रार्थना करीत आहोत. प्रभू त्या आंटींना प्रभू तू स्पर्श कर, त्यांच्या गुडघ्याचा त्रास तू दूर कर. प्रभू परमेश्वरा तुला प्रार्थना करीतो बाप्पा की प्रभू तू त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर बाप्पा. जे काही औषधोपचार ते घेत आहेत ते त्यांच्याकरिता आरोग्याचे होऊ दे. आणि प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये प्रभू तू विशेष करून तुझ्या कृपेचं आणि आरोग्याचं वर्धस्त त्यांच्या जीवनावर कायम कर. प्रभू आमची या समय तुला कळकळीची प्रार्थना आहे. प्रिय बाप्पा प्रभू परमेश्वर आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. सर्व प्रभू त्या प्रियजनांकरिता प्रभू ज्यांना प्रभू या मागील दिवसांमध्ये प्रभू तू सांभाळलेला आहे. प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझं आरोग्य तू प्रदान केलं म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीतो. प्रभू परमेश्वरा मृत्यू छायेच्या दरीतूनही आम्ही जात असलो तरी कसल्याही अरिष्टास मिळणार नाही, कारण प्रभू तू आमच्या बरोबर आहेस. प्रभू याचा अनुभव तू प्रत्येक प्रभू त्या प्रियजनांना तू दिलेला आहे म्हणून यावेळेस तुझे मनपूर्वक आभार मानत आहोत. प्रभू राय इथून पुढे प्रभू तू प्रत्येकांचा संगाती हो, आमची या समय तुला प्रार्थना आहे. प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये प्रभू विशेष करून प्रभू या कोरोनाच्या प्रत्येक महामारीपासून प्रभू तू बचाव केलेला आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्याकरिता प्रभू तुझी कृपा तू पुरवित आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा सर्व परिस्थितीमध्ये प्रभू तुझ्या आशीर्वादांचा अनुभव, तुझ्या आरोग्याचा अनुभव तू देत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू या परिस्थितीवर मात करण्याकरिता प्रभू तू आमचा सहाय्य कर, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया पुन्हा एक वार प्रभू आम्ही या समय प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित होत आहोत. आमच्या मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो बाबा. त्यांच्या कुटुंबांमध्ये सुख शांती समाधान आनंद आरोग्य नांदू दे प्रभू. आणि प्रभू प्रत्येक जीवांचं प्रभू परमेश्वरा तू संरक्षण कर, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया आज तुझ्या पवित्र भांडारामध्ये जे आम्ही आपलं दानही अर्पित केलेलं आहे प्रभू त्याचाही तू स्वीकार कर बाबा. प्रभू परमेश्वर आमचं हे ऐच्छिक दान प्रभू आम्ही तुला देत आहोत. प्रभू याचा 100 पट आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये अनुभवता यावा अशी तू दया कर बापा, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू राया आमची या समय तुला प्रार्थना आहे बापा की प्रभू परमेश्वरा या जगामध्ये प्रभू आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना तुझं स्वर्गीय राज्य प्रभू परमेश्वरा देवा तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये प्रभू तू प्रस्थापित करू पाहिलेलं आहे. त्याकरिता प्रभू तू आम्हाला योग्यता प्रदान कर. प्रभू आम्हाला त्याला तू लायक ठरविलंस म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू ती लायकी केवळ तुझ्या एकुलत्या एक पुत्राद्वारे आम्हाला मिळालेली आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू तुला विनंती करीतो बाप्पा की प्रभू परमेश्वरा तुझं राज्य आम्ही व्हावं, देवाचं राज्य आमच्यामध्ये प्रभू परमेश्वरा उभारलं जावं, याकरिता प्रभू ते दैवी गुण तू आमच्या जीवनामध्ये दे. क्षमाशीलता, विश्वासामध्ये वाढणे, नम्रतेने आपलं जीवन आचरण करणे आणि प्रभू धन्यवादितरित्या प्रभू आपलं जीवन तुझ्यासह जगणे. प्रभू तू त्या परमेश्वरा या गोष्टींनी तू आम्हाला परिपूर्ण कर, आमची या समय तुला विनंती आहे. आज तुझ्या पवित्र वचनांकरिता आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानत आहोत. या दानासह प्रभू आमच्या प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुला करीतो. मंडळीमध्ये प्रत्येकाचा सहाय्यक व मदतनीस हो, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वरा या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमचा सहाय्यक व्हावा, मदतनीस व्हावा, हीच तुला विनंती करीतो. मान महिमा गौरव आदर सन्मान प्रभू राय आम्ही केवळ तुला देत आहोत. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत बाप्पा. प्रभू परमेश्वरा या उपासनेमध्ये प्रार्थनेमध्ये तू आमच्या सोबत होतास म्हणून आम्ही तुझ्या नावाला उंचवत आहोत. प्रभू त्या परमेश्वरा तुझा दैवी स्पर्श तू आम्हाला होऊ दिला, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास आणि प्रभू परमेश्वरा प्रभू तुझं गौरव तू आमच्या जीवनाद्वारे करून घेतलेला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानत आहोत.
मान महिमा करू आदर सन्मान तुला देत आपलं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करील. ही प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणाय मागत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जा, तुझे राज्य येईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि मास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाडापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून पेसता सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजची भक्ती देवाने आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादाची केली म्हणून जिवंत देवाच्या नावाला खरोखर उंचवित आहोत. त्याच्या प्रती आम्ही आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाच्या संवेतो, आपल्या कुटुंबांना, लेकरांना, कुटुंबातील प्रत्येक लहान थोरांना परमेश्वराने त्याच्या कृपेने भरावे हीच प्रभूजवळ यावेळी समय विनंती आहे. येणाऱ्या शुक्रवारी देखील आपण प्रभूच्या वचनावर मनन चिंतन करूया. परमेश्वराच्या नावाला मान महिमा करू, आदर सन्मान असो. प्रार्थनेत असूया, एकमेकांकरिता प्रार्थना करूया आणि आपलं जीवन त्या प्रभूद्वारे अधिक आशीर्वादित आपण करून घेऊया, कारण देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. मे गॉड ब्लेस यू. परमेश्वर आपला प्रत्येकास आशीर्वादित करू. धन्यवाद.